आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम महापौर शर्मिला पिंपोळकर, पत्रकार प्रज्ञा म्हात्रे, आदिती तांडेल, जान्हवी जोशी, डॉक्टर विनया कुलकर्णी, डॉक्टर आरती कुलकर्णी, डॉक्टर लता घनश्यामनानी, राजेश्वरी शिंदे यांचा सन्मान करण्यात आला आहे। रविवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा कार्यक्रम पार पडला। महिलांचा सन्मान हा केवळ एक दिवसापुरता नसतो, महिला आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक दिवस यशाचा साजरा करतात। म्हणूनच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं आयोजकांनी सांगितलं। यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर म्हणाल्या की प्रत्येक स्त्री तिच्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती करते। आज 20% पेक्षा अधिक महिला फार्मसी या क्षेत्रामध्ये आहेत, याचा मला अभिमान आहे। केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव सुरेश भट म्हणाले की प्रत्येक पुरुषाच्या यशस्वीतेमागे महिलेचा हात असतो। गेले 3 वर्ष हा कार्यक्रम आयोजित केला जातोय। धकाधकीच्या जीवनात महिलांना मनोरंजन करता यावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला जातोय। यावेळी विलास जोशी, अध्यक्ष रमेश चौधरी, खजिनदार उपस्थित होते। सत्कार सोहळ्यानंतर सायबर सुरक्षिततेचा कार्यक्रम पार पडला। ठाणे केमिस्ट के वतीने आज महिला सप्ताह करण्यात आला, काय सांगाल? वुमेन सेलिब्रेशन ये एक दिन का सेलिब्रेशन नहीं है, ये जैसे मैं हर बार कह रहा हूँ 365 डेज उनका रहता है। आज हम बोलते हैं ना कि फीमेल और मेल, इसके ऊपर का डिफरेंस मैं आपको एक इन शॉर्ट बताता हूँ। मेल एंड फीमेल के इसमें FE का एक जो डिफरेंस है, FE, उसका FE का साइंटिफिक जो वर्ड है दैट इज सेड टू बी आयरन। यानी कि एक अगर मेल जो स्ट्रांग बनता है तो वो आयरन उसके साथ जब फीमेल जुड़ती है तब जाके वो स्ट्रांग होता है। और फीमेल कितनी स्ट्रांग है उसके सेल्फ नाम में लिखा हुआ है, फीमेल इट्स एन आयरन। तो आयरन कंटेंट आज आयरन नहीं है, तो आपको भी पता है कि व्हाट बॉडी हाउ इट रिएक्ट्स। तो सबसे बड़ी बात है कि हम पिछले 3 साल से ये जो सेलिब्रेशन कर रहे हैं महिला दिन का, तो ये एक हमारी तरफ से एक छोटा सा एक प्रयास है कि हम उनको एक दिन थोड़ा एंटरटेन कराएं, उनको कुछ अवगत कराएं और इस ये माहौल ऐसा कुछ बनाए उनके लिए कि जो उनके लिए थोड़ा एंटरटेनमेंट और इन्जॉयफुल हो। रोज़ का उनकी ज़िंदगी आपको पता ही है, एक महिला हाउ शी वर्क्स एंड फ्रॉम डे हाउ इट स्टार्ट्स, क्योंकि घर, बच्चे, फिर परिवार, एवरीथिंग। तो ये छोटा सा प्रयास है जो हमने पिछले 2 साल से चाल किए, 3rd ईयर स्टार्ट हुआ है। और जिस तरह से लोगों का और मतलब महिलाओं का जो ये रिस्पांस मिल रहा है, अगली बार शायद ये हॉल और छोटा पड़े तो हम यहाँ पर कहीं कुछ बड़ा करेंगे उसके लिए। और आप आए, आपने भी इसका कवरेज लेके इनको काफ़ी लोगों तक पहुँचाया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू सो मच। मॅडम काय सांगाल? शिंदे साहेबांच्या सोन्यात आणि स्वतः व्यापारी आहेत, म्हणजे आमचे डिस्ट्रीब्युटर पण आहेत। काय सांगाल, आज महिला सप्ताह करण्यात आलेला आहे? आज खूप सुंदर असा कार्यक्रम इथं घेतलेला आहे। असोसिएशनच्या माध्यमातून आप्पासाहेब शिंदे हे नेहमीच कार्यरत आहेत आणि आता जे वाढती महिलांची जी संघटनेमध्ये सुद्धा जी मदत वाढती आहे त्या अनुषंगाने व इथे ठाण्यामध्ये जसं की आपल्या स्वयं महापौर मॅडम पण इथे आज आहेत, त्यांच्यासोबत सगळ्यांचा सत्कार खूप सुंदर आयोजित केलेला आहे। आणि असंच महिला सबलीकरणासाठी सुद्धा आणि महिलांना महिला सपोर्ट करण्यासाठी सुद्धा ही सुंदर संधी आणि डिस्प्ले केलेला आहे। तर मी धन्यवाद करीन सर्वांचा आणि असंच कार्यरत करत आपण वर्षानुवर्ष हा असा सेलिब्रेशन ऑफ वुमन करतही राहू। नमस्कार, मी डॉक्टर आरती कुलकर्णी। मी ठाण्यामध्ये आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करते आहे। आज इथे ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशन यांच्यातर्फे वुमन्स डेचा एक खूप सुंदर कार्यक्रम इथे पार पडला आणि यासाठी आमचा जो काही सत्कार त्यांनी केला, सन्मान केला, त्यासाठी त्यांचे खूप आभार। आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या महापौर शर्मिलाताईंनी जे काही महिलांना संबोधलं की एक महिलेच्या पाठीशी उभे राहून तिच्या सक्षमीकरणासाठी तिने हे काम करायला पाहिजे, कारण आपण सगळी नाती जपतो पण एक महिलेची मैत्रीण होणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याचप्रकारे दुसऱ्यांची काळजी घेता आपली पण काळजी घेणं आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही इथे आहोतच मार्गदर्शन करायला आणि त्यासाठी आपल्या सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा। धन्यवाद। मॅडम, आज ठाणे मेडिकल केमिस्टच्या वतीने महिला सत्कार करण्याचा साजरा काय सांगाल? सर्वांना माझा नमस्कार। खरं तर ठाणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट गेली 40 वर्ष कार्यरत आहे आपल्या इथे आणि आज घाणेकर नाट्यगृहामध्ये
त्यांनी हे 3रं वर्ष आहे की अशा प्रकारचा कार्यक्रम आज महिला दिनानिमित्त त्यांनी आयोजित केला होता. 8 सुपर वुमन ज्या ठाण्यामध्ये कार्यरत आहेत त्यांचा सत्कार सोहळा आज त्यांनी इथे आयोजित केला होता आणि खरंच खूप महिलांचा, ठाणेकरांचा याला चांगला प्रतिसाद आहे. गेली 40 वर्ष कार्यरत असताना ज्या ज्या मेडिकल क्षेत्रामध्ये अडचणी येतात त्या अडचणींवर मात करण्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यरत असते आणि मी असं म्हणेन की अशाच या माध्यमातून अनेक माध्यमं संस्थानं आपल्या ठाणे शहरामध्ये उपलब्ध आहेत आणि ही कार्य खूप उत्तम प्रकारे करत आहेत. एक महापौर म्हणून मी प्रत्येक संस्थेला एक निवेदन करेल की आरोग्य सेवा ईश्वर सेवा आहे आणि ही ईश्वर सेवा देताना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत. पण मला असं वाटतं की अजूनही आपल्या महिलांकरता आरोग्य सेवा पोचवण्याचं काम जसं कर आता कॅन्सरवर सगळ्यात मोठं काम चालू आहे. हॉस्पिटलही ठाण्यामध्ये उभारण्यात येत आहे. माननीय शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये जो विकास होत आहे त्याच अनुषंगाने कॅन्सर हे सर्वात मोठं जे हॉस्पिटल होत आहे तर त्याची गरज आज आपल्या ठाणे शहराला आहे आणि साहेबांचा धन्यवाद मानेल आणि पूर्ण असोसिएशनचं पण धन्यवाद मानेल की त्यांनी चांगल्या प्रकारची काम ते लोक त्यांच्या माध्यमातून करत आहेत. धन्यवाद.